नमस्कार. माझे नाव सुधा सुरेश पांचाळ. माझा नातू LKGमध्ये शिवांश सुमित पांचाळ, त्याची आजी आहे मी. आणि हे माझं तिसरं वर्ष आहे की या शाळेचा मी कार्यक्रम बघते. तर गेल्या वर्षी पण कार्यक्रम इतका छान झाला, त्याच्या आदल्या वर्षी पण. आता ह्या वर्षी पण पाहते ना, तर ह्या वर्षी शिक्षकांनी, त्यांच्या पूर्ण स्टाफनी इतकं म्हणजे खूप कष्ट घेतले. म्हणजे आपण मुलांना डान्स शिकवतो, त्यांना अभिनय शिकवतो, पण ते शिकवत असताना जो काही विषय आहे, गाणी आहेत, जे काही त्यांनी मांडलेलं आहे, त्याची ती रचना, ती अतिशय म्हणजे एकदम सुंदर, अतिशय की जसं एखादं जयपूरचं, जसं आपण वेगवेगळ्या राज्यातलं, वेगवेगळ्या देशातलं आपण जे जे गाणी बसवलेली आहेत, वेगवेगळ्या धर्मावर, जातीवर, तर तसं तसं त्यांनी जे तिथं वस्तुरूप त्यांनी जी रचना केलेली मांडणी, जशी आता एखादा गार्डन असेल या बगीचा, जसं वृक्षारोपण आपण म्हणतो, झाडे लावा झाडे जगवा, ते एका आजी आजोबांच्या ह्याच्यातून त्यांनी दाखवलेलं आहे ते. आणि एक जयपूरचं गाणं, म्हणजे आपला भारत देश जो विविधतेने, विविध आपल्या वेशभूषेनी, वेगवेगळ्या जाती धर्मांनी जो नटलेला आहे, ते पूर्णच्या पूर्ण सगळी कलाकृती जी ह्याच्यातून दाखवलेली आहे, त्याच्याबद्दल म्हणजे पूर्ण शाळेला, शिक्षकांना, सगळ्यांना खरोखर खूप मनापासून त्यांचे धन्यवाद. म्हणजे त्यांनी इतकं छान ती रचना करून ते गाणी एक एक बसवलेली आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जी लहान मुलं आपण म्हणतो, आपल्याच घरातलं मूल जेव्हा 5-6 महिन्याचं या वर्षाचं असतं, तर आपण त्याला सांभाळू शकत नाही. एखादं काम करत असतो, काय करत ते मूल इकडे जातं तिकडे जातं, तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला होत नाही. पण आज ती मुलं इतकी ते सांभाळत आहेत, अगदी घरच्यासारखे. आज त्यांना स्टेजवर आणायचं आहे, त्यांना त्या गाण्यामध्ये रमवायचं आहे, त्यांना कसं काय, ते कोण रडतोय, कोण पळतोय, पण हे पण त्यांचं बारकाईने जे निरीक्षण आहे ना, ते खूप चांगलं आहे. की म्हणजे अगदी पालकांपेक्षा तुम्ही जी जबाबदारी घेताय, शिक्षक, या शाळेतल्या ज्या मावशी आहेत, सगळेजण, म्हणजे सगळ्यांची कामं इतकी छान आहेत ना. आज मी बघितले ना, तर एकूण एक गाणी खूप सुंदर, आणि त्याच्या मागची जी कलाकृती, त्याच्या मागची जी मेहनत, धावपळ, ते खरोखर खूप वाखाणण्यासारखं आहे. त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत की आपण आपल्या मुलाला घरात सांभाळताना आपल्याला नाकी नऊ येतात, पण आज त्यांनी जे स्टेजवर दाखवलेलं आहे, तर त्या मुलांच्या गाण्यातून, त्यांच्या कलाकृतीतून, त्याच्या मागची जी मेहनत आहे ना, ती सर्वच्या सर्व, पूर्णच्या पूर्ण, अगदी ह्याच्या म्हणजे इमानदारी दिसते. तर त्या म्हणजे त्याच्यात त्या शिक्षणातून त्यांनी, त्या कलाकृतीतून त्यांनी वेगवेगळ्या एक पालकांना, लोकांना एक त्यांनी मेसेज पण दिलेला आहे. जसं पाणी वाचवा किंवा झाडे वाचवा, किंवा मोबाईलचं, हल्ली मोबाईलचं खूप मुलांना वेड लागलेलं, त्या मोबाईलमधून खरोखर घरोघरी जे काय घडतं तेही त्याच्यातून दाखवलेलं आहे. तर ते इतकं चांगलं, म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी आता आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसे इतिहास म्हणजे मुलांना, हल्लीच्या मुलांना इतिहास नाही समजत, पण त्या इतिहासातून त्यांनी जी गाणी दाखवलेली आहेत, जसं ते आता हिरा, जी गवळण होती, ते एक त्या कलाकृतीतून दाखवलेलं आहे. म्हणजे असं वेगवेगळे दाखवले, त्याच्याबद्दल खूप छान, अगदी मन प्रसन्न वाटलं. प्रत्येक गाण्यातून अगदी उत्स्फूर्त वाटत होती. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि मनापासून माझा सगळ्यांना अगदी नमस्कार. पूर्ण शिक्षक, प्रिन्सिपल, शाळेचे सर्व स्टाफ, आणि मावशी, ज्या आपण म्हणतो त्या मावशीसुद्धा खूप काळजी घेत होत्या. एक एक सामान त्यांनी आणणे, लावणे, ते उचलणे, तिथपासून सगळ्या मुलांची काळजी घेणे. मी दरवर्षी पाहते या शाळेत प्रत्येकजण खूप अगदी हिरिरीने भाग घेतात आणि कामं करतात. तर त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांना मनापासून माझा नमस्कार. एवढं बोलते आणि मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि आता ह्या मॅम खूप वेळापासून थांबलेल्या होत्या, ह्यांना आपण घेऊया. हॅलो, मी ज्ञानदा सुमित मैंदळकर यांची आई आहे, आणि हे आमचं पहिलं वर्ष आहे. कारण आम्ही स्पेक्ट्रम 2 म्हणजे मसोबा इकडलं मांजरी जे आहे, तिथे नवीन ब्रांच ओपन झाली आहे, तिथे माझी मुलगी नर्सरीला जाते आहे. तर मला शाळेबद्दल ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स वाटला. म्हणजे मला मॅनेजमेंट आणि त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे, आणि मुलांना जे आपली संस्कृती आहे, त्यांचं जो डेली म्हणजे हा कल्चरल प्रोग्राम तर खूपच छान होता, काही प्रॉब्लेमच नाही.
पण त्यांचं जो डेली पण रुटीन जे आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे त्यांना आपण जे घरी शिकवू शकत नाही, संध्याकाळचे श्लोक, सकाळचे श्लोक, वक्रतुंड महाकाय असो, सरस्वती स्तोत्र असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा माहिती नव्हत्या. आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवल्या, पण आता या काळामुळे आपण विसरत गेलेलो आहे. पण आपल्या मुलांना आपण म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी सोबत आपण आपल्या रूट सोबत कसं जोडून ठेवायला पाहिजे, ही या शाळेची खूप चांगली गोष्ट आहे, जी रिमार्केबल आहे. आणि दुसरी गोष्ट, आजचा एक महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला फक्त एक दिवस दिसलं, पण याच्या मागे यांनी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे मुलं असो, सर असो, मॅम असो, टीचर स्टाफ असो, मावशी असो, हे जवळपास 1-1.5 महिना झाले मला असं वाटते प्रिपेअर करत असतील. आज आपल्याला फक्त 2 तासात 3 तासात मुलांची खूप स्तुती, या सगळ्या गोष्टी आहेच, पण मला जास्त महत्त्व सरांना, मॅमला, मावशींना द्यावं वाटतं, की त्यांनी एवढ्या छोट्या मुलांना जे द्यायला पाहिजे ते खूप छान पद्धतीनं दिलंय. आणि मेन म्हटलं त्यांनी एकही असा परफॉर्मन्स जो होता, फक्त नाच गाणं एवढंच नव्हतं, तर त्यांनी सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केला, हिस्टॉरिकल गोष्टी सांगितल्या, त्यासोबतच थोड्या गोष्टी डान्सच्या वगैरे पण झाल्या. तर ओव्हरऑल खूप छान होता, मला खूप जास्त आवडलं. थँक्यू. And now I request sir also to speak something. Hello. Thank you so much for sharing your experience. Hello. My name is Manoj Bhandari. I am the parent of 2 kids, Prachi Bhandari and Pranvi Bhandari. I am proud to send them in this school. They were first time in a nursery KG. Now the excellent performance with nice study and everything else. They had a good staff who had maintained this program. This performance is very nice and want this performance to be great on a height. Thank you. Thank you so much, sir, for sharing your experience. And there is one more ma'am who want to say something. I request you to please come ahead. You can tell us कि आपके बच्चे का नाम क्या है और आपका एक्सपीरियंस शेयर कीजिए, और आज का फंक्शन आपको स्पेशली कैसे लगा वो भी बताइए. थैंक यू. मैं हर्ष की मम्मा हूँ और मैं इस स्कूल से 5 साल पहले जुड़ चुकी हूँ. सॉरी, मैं मराठी में बात करना चाहूँगी. 5 वर्षापासून मी ह्या स्कूल, इथले टीचर सगळ्यांशी कनेक्ट आहे. आणि मला एक अनुभव शेअर करायचा आहे. तो म्हणजे माझा मोठा मुलगा प्ले ग्रुपमध्ये होता आणि त्याला खूप ताप वगैरे आला. तर राधिका मॅमनी मला कॉल केला की तुमच्या मुलाला खूप फीवर आहे, तुम्ही त्याला घ्यायला या. आणि मी जेव्हा स्कूलमध्ये गेले तेव्हा मॅमनी त्याला बेंचवरती किंवा सोफ्यावरती झोपवलं होतं आणि त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याचे रुमालची पट्टी वगैरे ठेवली होती. तर मला ते पाहून खूप अगदी छानही वाटलं. आणि आता असं वाटतं की माझा दुसराही मुलगा हर्ष नर्सरीमध्ये स्पेक्ट्रममध्ये आहे. तर मला अगदी ही मुलं दोन्हीही स्कूलमध्ये गेल्यानंतर अजिबात चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. खूप छान वाटतं. अगदी मम्मा जशी काळजी घेऊ शकते तसं सगळे स्टाफ, टीचर, राधिका मॅम मुलांची खूप काळजी घेतात. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे की मोबाईलचा जो ॲक्ट बघितला तो मला खूप आवडला. बऱ्याच वेळा माझ्याकडूनही अशा काही गोष्टी होतात, तर त्या मी तो पाहून ॲक्ट आता मी त्या सुधारेन आणि मुलांना जास्तीत जास्त टाईम देईन, मुलांसोबत वेळ स्पेंड करेन. थँक्यू. नमस्कार. खरं तर सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सगळेच परफॉर्मन्स खूप अप्रतिम असे झाले. कारण स्पेक्ट्रमनी जे स्किडसाठी जे विषय सगळे आणि पालकांना पण धरून असे विषय, म्हणजे पर्यावरण असेल, सोशल मीडिया असेल, आपली संस्कृती असेल, हे सगळे विषय इतक्या छोट्या मुलांकडून करवून घेतले आणि त्यांनी पण खूप अप्रतिम असं सादरीकरण या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सर्वच शिक्षकांचे, सर्वच आमचे टोलीवार सर असतील, त्यांचे कुटुंब असेल, यांचं मी मनापासून अभिनंदन करते की अशी अतिशय सुंदर विषय तुम्ही निवडले आणि मुलांना या ठिकाणी पालकांच्या समोर सादरीकरण करायला लावलं. आणि त्यांनी ते खूप अप्रतिम असं सादरही केलं. आणि जवळजवळ 1 महिना याच्या मागे मी स्वतः स्कूल चालवते, मला माहिती आहे खूप शिक्षक लोक यामागे
मेहनत घेत असतात आणि त्यांची मेहनत या ठिकाणी आज आपण पाहिली आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी प्रत्येक विषयाला धरून असे सगळे वेगवेगळे थीम ज्या बनवल्या होत्या त्या खूप अप्रतिम होत्या. सर्व मुलांचे मी मनापासून छोट्या या मुलांचे अभिनंदन करते आणि या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम पाहण्याची संधी दिल्याबद्दल मी टोलीवार परिवाराचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि फायनली मी सरांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पण 2 शब्द बोलवावे आणि त्यानंतर आपण इथे नॅशनल सॉन्ग घ्यायचं आहे. सगळी मुलं आपल्यामध्ये आलेली आहेत आणि नमस्ते. त्यानंतर मुलं हँडओव्हर होतील. नमस्ते, मेरा नाम यतेंद्र सिंह है. मेरा बच्चा है युवान सिंह जो कि स्पेक्ट्रम किड्स में लास्ट 3 साल से है. मुझे 2 पॉइंट के ऊपर सिर्फ बोलना था. एक लाइक मोबाइल और एक दूसरा कल्चर. अभी मौसी जो आई थी उन्होंने बोला कल्चर अच्छा खासा सिखाया जाता है, तो वो चीज़ हमें घर में भी देखनी चाहिए कि हम लोग भी उनको वही कल्चर सिखाएं. सिर्फ घर के अंदर नहीं, घर के बाहर अगर किसी से मिसबिहेव करते हैं तो पहले अपने बच्चों को डांटिए, ना कि पहले जाके उनसे झगड़ा करना है. ये नॉर्मली होता है बच्चों के प्यार की वजह से. दूसरी चीज़, मोबाइल के लिए जो मैम ने बताया, स्कूल में तो ठीक है कंट्रोल रहता है, बट घर में जाने के बाद वो कंट्रोल में हाथ में नहीं रहता है. एक चीज़ पूछना था, मेरे साथ में होता है, किस किस के घर में हस्बैंड और वाइफ के झगड़े इस वजह से होते हैं कि बच्चे को उसकी माँ मोबाइल देती है और हस्बैंड डांटता है. हाथ हाथ भाई मैं भी उसी हाल में हूँ. बट सही में बताओ, मम्मी प्यार करो तो उनको फिजिकली करो. आप जो घर में उनको अच्छा खाना खिला सकते हो, जो संस्कार दे सकते हो वो दो, बट मोबाइल से दूर रखो. और उसी वजह से मेरा लगभग आधा घंटा तो झगड़ा रोज होता है कि आप मोबाइल मत दो. थैंक यू. थैंक यू वेरी मच पेरेंट्स फॉर ज्वाइनिंग अस. आप सभी का धन्यवाद. आज ज्वाइन किया, अपने टाइम पे आए, बच्चों को इतना अच्छा प्यारा तैयार करके लाए. विदाउट योर सपोर्ट इट्स नॉट पॉसिबल टू मेक दिस इवेंट अ ग्रेट इवेंट. Everyone who's participated, everyone those who are present in the hall, thank you very much. Thank you very much. आज अभी जैसे कि सर ने बोला, इसके पहले भी 2-3 विषय भी हुए हैं, कुटुंब, फैमिली, मोबाइल, पर्यावरण. आज एक हम प्रण ले सकते हैं यहाँ से. एक काम कर सकते हैं, अगर आज से आप जब भी घर पे खाना खाएंगे, बच्चों के साथ में जब बैठते हैं, खाना खाने बैठते हैं, एक आज से आप ये गांठ बांध लीजिए, जब भी हम बच्चे के साथ में खाना खाएंगे, फैमिली के साथ में खाना खाएंगे, डेली सुबह हो शाम हो, टीवी मोबाइल ऑफ. ये कर सकते हैं ना. बस इतना सा काम आज से ये शुरू करते हैं हम. जब भी हम घर के अंदर रहेंगे, खाना खाएंगे, साथ में रहेंगे बच्चों के, टीवी मोबाइल ऑफ. बाकी आप देखिए, बट टीवी मोबाइल ऑफ जब आप खाना खा रहे हैं. ठीक है. थैंक यू. विल Thank टेक अ नेशनल सॉन्ग नाउ. प्लीज स्टैंड अप ऑल ऑफ यू. I request all of you to please stand up for the national song. And thank you so much all the guests, parents, students, teachers, sound system, studio partner, PMC hall management, support staff, all the professional partners, present guests, and all the maushis as well. So now finally it's time for Vande Mataram national song. I want you all to stand up. Let's start. शीतला सस्यश्यामला मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे